जे चवीला चांगलं लागतंय ते शरीरासाठी चांगलं असेलच असं नाही. त्यामुळं जर तुम्हाला खरंच जाणून घ्यायचं असेल, की मी काय खातोय, त्यासाठी तुम्ही 8 दिवसाचा तुमचा पूर्ण आहार ट्रॅक करा. दिवसभरात तुम्ही किती वेळा जेवताय? काय खाताय? किती प्रमाणात खाताय? त्यातल्या त्यात बाहेर किती वेळा खाताय? फास्ट फूड किती वेळा खाताय? कोल्ड ड्रिंक्स किती वेळा पिताय? ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून तुमचा हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतोय आणि त्याचा संबंध तुमच्या पी-सी-ओ-डी आणि पी-सी-ओएसशी असू शकतोय. बऱ्याचदा जे काही आपण खातोय त्याच्यामध्ये भाज्यासुद्धा रोज बटाट्याची भाजी खाणं, हे जर होत असेल तर ते तुम्हाला त्रासदायक आहे. त्यामुळं कोणत्या भाज्या खायला पाहिजेत, पथ्याच्या भाज्या कोणत्या आहेत ह्याचं गाईडन्स करण्यासाठी आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी तसे व्हिडिओज बनवलेत. ते तुम्ही रेफर करू शकता. याशिवाय जर तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये काही चेंजेस करायचे आहेत आणि त्यासाठी आमचा ॲडवाईस हवा आहे, तर आम्हाला खाली DM करा.